वाशिममध्ये ईव्हीएम गेल्या अर्ध्या तासापासून बंद आहे। वाशिमच्या प्रभाग क्रमांक 10 मधील मतदान केंद्रावरचा हा प्रकार आहे। ईव्हीएम बंद पडला, त्यामुळे आता मतदारांच्या मतदान केंद्राबाहेर रांगा लागलेल्या आहेत। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला, पाहूया। वाशिम नगर परिषदच्या निवडणुकीला सकाळपासून 7:30 वाजतापासून सुरुवात झाली आहे। मतदान प्रक्रिया ही पूर्ण पार पडत असताना शिवाजी विद्या मंदिर या ठिकाणची जी ईव्हीएम मशीन आहे ती तांत्रिक कारणाने बिघडलेली असल्याचं सांगण्यात येत आहे। मागील अर्ध्या तासापासून ही तांत्रिक कारणाने मशीन बिघडल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या मतदाराची रांगा दिसून येते। काय तांत्रिक अडचणीमुळे मशीन बंद पडली होती, पण याच्यामध्ये कुठलीही उपाययोजना यांच्याकडे नसल्यामुळे, बॅकअप नसल्यामुळे इथे 1 तास झाले सगळे थांबलेले आहेत। 1 तासापासून इथं कुठली सोय होत नाही, गैरसोय इथं होत आहे लोकांची। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये राहुल ढिकले यांची पुन्हा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। भाजपने 24 तासांमध्ये आपला निर्णय बदललाय। काल भाजपकडून निवडणूक प्रमुखपदी देवयानी फरांदे यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। नाशिक पालिकेची जबाबदारी राहुल ढिकले आणि देवयानी फरांदे यांच्यावरती आहे। नाशिकमध्ये राहुल ढिकले यांची पुन्हा एकदा नियुक्ती झालेली आहे। अगदी 24 तासांमध्ये भाजपने हा निर्णय बदलला। निवडणूक प्रमुखपदी आता राहुल ढिकले हेच असणार आहे। काल देवयानी फरांदे यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र पुन्हा एकदा आता ही जबाबदारी राहुल ढिकले यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून घेऊयात। चंदन, आपण पाहतोय अगदी 24 तासांआधीच जो निर्णय भाजपने घेतला तो लगेचच बदलला, यामागे नेमकं कारण काय आहे? निश्चितपणे खरं तर राहुल ढिकले यांच्यावर नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली होती, मात्र देवयानी फरांदे यांच्याकडे देखील ही जबाबदारी देऊन राहुल ढिकले यांना या जबाबदारीतून हटवण्यात आलं आणि त्याच्यामुळे एक चुकीचा संदेश जो आहे तो कार्यकर्त्यांमध्ये गेल्याची भावना आहे। चर्चा उलटसुलट शहरामध्ये व्हायला लागला, अंतर्गत गटबाजी असल्याची चर्चा शहरात व्हायला लागली आणि त्याच्यामुळे अवघ्या 24 तासात राहुल ढिकले यांना पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांची जबाबदारी देण्यात आलेली आहे। अर्थात आता या वेळेला राहुल ढिकले यांच्यासोबत देवयानी फरांदे यांना देखील ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुका ह्या दोन्ही आमदारांच्या जबाबदारीवर या ठिकाणी पार पडणार आहेत। मात्र नाशिकमध्ये आमदार चंदन, धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी। माहिती घेत राहू। पाहतोय आपण नाशिकमध्ये राहुल ढिकले हे पुन्हा निवडणूक प्रमुखपदी आहे, जबाबदारीवर या ठिकाणी पार पडणार आहेत। मात्र नाशिकमध्ये आमदार चंदन, धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी। माहिती घेत राहू। पाहतोय आपण नाशिकमध्ये राहुल ढिकले हे पुन्हा निवडणूक प्रमुखपदी आहे। मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनीती। महानगरपालिकेत 227 वॉर्डपैकी 41 वॉर्डमध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे। 72 वॉर्डांमध्ये मराठी मतदारांचा दबदबा आहे। ठाकरे बंधू जागा वाटपाचं सूत्र ठरवताना मराठी मुस्लिम फॅक्टरला प्राधान्य देत आहेत, अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे। मनसेचा ठाकरेंच्या 4 आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातील वॉर्डवर दावा आहे, तर वॉर्डवरती दावा केल्यानं जागा वाटपाच्या चर्चेत पेच निर्माण झालेला आहे। मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी राज आणि उद्धव ठाकरे यांची रणनीती पाहायला मिळते आहे। महानगरपालिकेत 227 वॉर्डपैकी 41 वॉर्डमध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे। 72 वॉर्डात मराठी मतदारांचा दबदबा आहे। ठाकरे बंधू मराठी मुस्लिम फॅक्टरला सर्वाधिक प्राधान्य देत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मनसेचा ठाकरेंच्या 4 आमदारांच्या मतदारसंघातील वॉर्डवरती दावा आहे, त्यामुळे जागा वाटपाच्या चर्चेत आता पेच निर्माण झालाय। वरळी, दादर, माहीम, शिवडी, विक्रोळीमधली जागा मिळावी अशी मनसेची आग्रही मागणी आहे। या जागांवरती एकमत करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र चर्चा करतील। सध्या ठाकरेंच्या सेनेची 140 ते 150 जागांवर तयारी आहे, तर मनसेला जवळपास 60 ते 70 जागा। पुढील 2 दिवसात जागा वाटप पूर्ण करून ठाकरेंची सेना आणि मनसे युतीचा मुहूर्त साधला जाणार आहे।